You want to prosper, you want to expand your domain of working, isn't it? मग नोकरी करणाऱ्या माणसाची पण इच्छा आहे की मला बढती मिळावी. व्यवसाय करणाऱ्या माणसाची इच्छा आहे माझे क्लायंट्स अजून वाढावेत, है की नाही? तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा मला सगळ्या गोष्टींचं ज्ञान व्हावं. सो वी आर एक्सपेक्टिंग अ ग्रोथ इन 10 directions, all possible directions. If you are really looking out for that, then the clue is in your hand. तुमच्या पोटातच आहे. तुम्ही जर या पद्धतीने तुमचं नाभी चक्र शुद्ध ठेवलं सद्विचारांनी, तुमची विविध भारती कायम छान प्रेमगीतं, मंजुळ गीतं, भक्तिगीतं जर रिले करत असेल, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा अननोन कुठल्याही 10 दिशांमधनं तुम्हाला मदत मिळाली नाही ऐसे होणे नाही. दॅट्स बॉटम लाईन. खात्री ठेवा. तुम्ही अनुभव घेता, नाही असं नाही. कधीतरी गाडी पंक्चर होते अगदी अशा ठिकाणी की कोणी नाही आहे आणि कोणीतरी मनुष्य येतो, देवासारखा भेटतो तुम्हाला आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढतो. हे असंच नाही घडत. द फील्ड इज व्हेरी इंटेलिजंट. त्याच्याकडे रेकॉर्ड आहे की कधीतरी तुम्ही कोणाला तरी मदत केलेली आहे. असाच अडलेल्या माणसाला ती त्याची एंट्री आहे तिकडे लॉगबुकमध्ये आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला ही मदत मिळते. सो इफ यू वॉन्ट अ ग्रोथ फ्रॉम 10 directions, you need to send the right signal in 10 directions, and that is a simple thought, a good thought. सद्विचार 24 तास करणं ही संतांची गरज नाही आहे, धंदेवाल्याची गरज आहे. या भाषेत बोलतो आता मी, कारण आपण सगळे व्यावसायिक आहोत. कोणी एम्प्लॉईड आहे, कोणी सेल्फ एम्प्लॉईड आहे. बट डेफिनेटली आजच्या महागाईच्या काळामध्ये जर आपल्याला तग धरायचं असेल तर दरवर्षी पगारवाढ व्हायलाच पाहिजे. 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग वाढ बघतायत. 7वा लागू कधी होतो ते असू दे, नंतर दिवाळीचा बोनस असू दे, नंतर तुम्ही रेंट भरत असाल तरी सुद्धा तुमचा रेंटवाला सांगतो हां दरवर्षी इतके टक्के वाढ पाहिजे, कारण महागाई दरवर्षी वाढते. सो या जगात जर आपण देह धारण केलेला आहे तर या देहाच्या गरजा व्यवस्थित भागवून एन्जॉय करत करत परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर ही ग्रोथ त्याला पर्याय नाही. आणि ग्रोथ होण्यासाठी लागणारी गोष्ट तुमच्याच हातात आहे. तुम्ही विचार काय करताय 24 तास 365 दिवस. आणि ह्या पद्धतीने विचार करायला लागल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाकडे, प्रत्येक पेशीकडे, प्रत्येक पेशीच्या आतमध्ये आणि बाहेर पाणी आहे. इंट्रासेल्युलर फ्लुइड, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, बट देर इज अ फ्लुइड अँड फ्लुइडचा बेस काय? वॉटर, H2O. आणि आता आपल्याला माहिती झालं H2O इज डॅम इंटेलिजंट. सो व्हॉट एव्हर सिग्नल यू आर सेंडिंग, इट इज सेंड टू ऑल द सेल्स इन युअर बॉडी. 70 to 120 ट्रिलियन सेल्स ना हा मेसेज जातोय तुमच्या सद्विचारांचा आणि फील्डकडे जातोय. हा फील्ड काय आहे? शेष भाग. शेषाला तोंड किती आहेत विष्णूच्या? तो त्या शिवाच्या गळ्यातला असा एक तोंडी नाही आहे, 10 तोंडी आहे. त्याच्या मागे सिंबॉलिक आहे, 10 डिरेक्शनल आहे. तुम्ही विष्णू आहात. तुमच्या बेंबीतून तुम्हाला ब्रह्मदेवाचं कमळ आणि ब्रह्मदेव बाहेर काढायचा आहे. म्हणजे काय? ब्रह्मन इज व्हॉट? द पॉवर टू क्रिएट व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. दॅट इज द ब्रह्मन फिनॉमिनन. And your Brahma is expanding in 10 directions. So you want to create, you want to have a growth in 10 directional. So if you are expecting that, then you need to send the right signal in 10 directions. आणि ते सिग्नल पाठवायचं काम तुमचं पोट करत असतं. तुम्हाला कल्पनाच नाही आहे. तुम्हाला वाटतं फक्त भूक लागली, पोटाची खळगी भरली, पोट हलकं झालं की लगेच पुन्हा तुबडी भरायची. त्याच्या पलीकडचा फॅन्टॅस्टिक जॉब तुमचं नाभी चक्र करत आहे. त्याच्या आतमध्ये बसलेला वैश्वानर तुमचा देव ऐकतोय. तुमचा प्रत्येक विचार तो रीड करतोय आणि तो 10 दिशांना तो सिग्नल पाठवतोय. आणि जो सिग्नल तुम्ही पाठवाल
तोच अनंतपटीने तुमच्याकडे परत येणार आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये शारीरिक तक्रार असू दे, शारीरिक प्रॉब्लेम असू दे, डेफिसिट असू दे, फायनान्शियल असू दे, कुठलंही, त्या सगळ्याचं सोल्युशन तुमच्या हातात, तुमच्या विचारात आहे. आणि हे जोवर कळत नाही तो राम आणि सीता दोन ध्रुवावरच राहतात. तुम्ही तुमच्या देहात, सीतारूपी देहात राहताय, पण तुम्हाला सीतेची ओळखच नाही आहे. आणि ती सीतेची ओळख करून देणारा, सीता हरवली आहे. कुठे हरवली आहे? कालरूपी लंकेमध्ये. अनेक अनेक जन्म गेले. द टाइम, इन दॅट टाइम झोन वी फॉरगॉट अवर कॅपॅसिटीज, सो अवर सीता इज लॉस्ट. काळरूपी लंकेमध्ये तुमची सीता म्हणजे युअर ट्रू पोटेन्शियल्स ऑफ युअर बॉडी यू हॅव जस्ट फॉरगॉटन. मीन्स यू आर डिस्कनेक्टेड विथ युअर पॉवर्स, युअर कॅपॅसिटीज, युअर ॲबिलिटीज, युअर एफिशियन्सी. मग ते आठवण करून देण्यासाठी मध्ये कोण लागतो? मारुती. व्हॉट इज मारुती? इज ए मंकी? नो, नॉट एट ऑल. ती मरुत शक्ती आहे. व्हॉट इज मरुत शक्ती? युअर थॉट, तुमचा विचार. आला गेला मनोगती, मनासी टाकेले मागे गतीसे. महाविद्युल्लते परी, अणुपासून ब्रह्मांडा एवढा. ह्या सगळ्या क्वालिटी कशाच्या आहेत? तुमच्या मनाच्या, तुमच्या विचारांच्या आहेत. त्यामुळे योग्य विचार झाल्याबरोबर तुमच्या देहातली सीता म्हणजे देहरूपी सीता आणि तुमचा कॉन्शियसनेस म्हणजे राम यांची खऱ्या अर्थानं गाठ होते. आणि 10 तऱ्हेच्या 10 डिरेक्शन्समध्ये 10 तोंडी चुकीचे विचार करणारा रावणाचा मृत्यू होतो. आणि तुम्हाला तुमची सीता म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या ट्रू पॉवर्स तुम्हाला प्राप्त होतात. आणि ह्याचं सेलिब्रेशन करायचा दशहरा म्हणजे दसरा आहे.